जय हिंद मित्रांनो, PVK स्टुडिओ वनवर आपले सहर्ष स्वागत आहे। तर खाजगी सुरक्षा पदांची भरती निघालेली आहे। संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणारच आहोत। तत्पूर्वी नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। बघा मित्रांनो, या भरतीमध्ये पदाचं नाव 2 पदं असणार आहेत। सुरक्षा रक्षक व सुरक्षा पर्यवेक्षक अशी 2 पदं याच्यामध्ये भरली जाणार आहेत। वय जर आपण पाहिलं तर 18 ते 40 वर्षापर्यंत ज्यांचं वय असेल ते व्यक्ती या भरतीसाठी अर्ज करू शकतात। या भरतीमध्ये जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुमची उंची 165 सेंटीमीटर किंवा त्याच्या प्लस असणं आवश्यक आहे। शिक्षण बघा, कमीत कमी 10वी पास किंवा 12वी पास असाल तरी देखील चालेल। आणि जर तुम्हाला पर्यवेक्षकसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला पदवी असणं आवश्यक आहे। ठीक आहे। ह्याच्यामध्ये वजन बघा, कमीत कमी तुमचं वजन 50 किलो प्लस असणं आवश्यक आहे। 50 प्लस असावं लागेल। ह्याच्यामध्ये वेतन जर पाहिलं तर वेतन तुम्हाला 25,000 ते 36,000पर्यंत तुम्हाला दर महिन्याला वेतन मिळणार आहे। आणि साप्ताहिक सुट्टी, ठीक आहे, म्हणजे महिन्याचे फक्त 26 दिवस तुम्हाला काम करावं लागेल आणि 4 दिवस तुम्हाला सुट्टी असेल। ह्याच्यामध्ये ड्युटीचे वेळ 8 तास असेल। 8 तासांसाठी तुम्हाला 25,000 इतकं वेतन मिळणार आहे। आणि जर 12 तासासाठी जर तुमची ड्युटी असेल तर तुम्हाला 29 ते 36,000पर्यंत तुम्हाला वेतन हे मिळणार आहे। नोकरीचं ठिकाण जर आपण पाहिलं, नवी मुंबई MIDC हे नोकरीचं ठिकाण असेल। त्याचबरोबर ह्याच्यामध्ये निवड प्रक्रिया तुमची ऑनलाईन टेस्ट होणार आहे। बघा, 30 गुणांची तुमची ऑनलाईन टेस्ट होणार आहे। ती कशी होणार आहे ते देखील तुम्हाला संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। 30 गुणांची तुमची ऑनलाईन टेस्ट होणार आहे। ह्याच्यामध्ये ऑनलाईन टेस्टमध्ये जे विद्यार्थी पास होतील त्यांची मुलाखत होईल। ठीक आहे। मुलाखत पास झाल्यानंतर तुम्हाला ईमेलद्वारे तुम्हाला एका मुलाखतीच्या ठिकाणी तुम्हाला बोलवलं जाईल आणि त्या ठिकाणी मुलाखत दिल्यानंतर तुमची कागदपत्र पडताळणी होणार आहे आणि त्यानंतर तुमचं सिलेक्शन हे होणार आहे। संपूर्ण प्रोसेस तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पुढे मी सांगणारच आहे। फक्त पुरुष उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात। महाराष्ट्रातील किंवा महाराष्ट्राच्या बाहेरील कोणीही व्यक्ती या भरतीसाठी अर्ज करू शकतो। आधार कार्ड लागेल, पॅन कार्ड लागेल, लाईट बिल लागेल, जातीचा दाखला, स्पेशल कोर्स सर्टिफिकेट जर तुमचं NCC झालं असेल, MSCIT झालं असेल किंवा फायरचा कोर्स झाला असेल तर तुम्ही अर्ज करू शकता। पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे। जेव्हा तुम्ही एक्झाममध्ये पास व्हाल, एक्झाममध्ये म्हणजे लेखी परीक्षेमध्ये जी काय ऑनलाईन आहे त्याच्यामध्ये पास झाल्यानंतर तुम्ही पोलीस व्हेरिफिकेशन काढायचं आहे। 200 ते 250 रुपयापर्यंत पोलीस व्हेरिफिकेशन निघून जातं। त्यानंतर मेडिकल सर्टिफिकेट देखील तुम्हाला काढायचं आहे। जेव्हा तुमचं सिलेक्शन होईल मेडिकल सर्टिफिकेट काढावं लागेल। यामध्ये तुम्हाला PF व इतर ESICच्या मेडिकल सुविधा असतील, PFची सुविधा असेल, या सुविधा तुम्हाला इथे उपलब्ध आहेत। ऑनलाईन अर्ज शुल्क फक्त आणि फक्त 200 रुपये शुल्क असेल। कसा अर्ज करायचा आहे, त्याचप्रकारे तुमची प्रोसेस काय असणार आहे संपूर्ण तुम्हाला सांगणार आहे। हा QR कोड आहे मित्रांनो। QR कोडवर तुम्हाला 200 रुपये ऑनलाईन अर्ज फी भरायची आहे। त्यानंतर तुमची जी काय प्रोसेस आहे ती कशी असणार आहे तुम्हाला सांगतो। याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काळजीपूर्वक ऐका। याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक लिंक दिसेल, त्या लिंकवर तुम्ही क्लिक करायचं आहे। लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे फॉर्म फिलअप करायचा आहे। त्याच्यामध्ये तुमचं नाव असेल, तुमचं शिक्षण असेल, तुमचं वय असेल, त्याचबरोबर जी काय माहिती तुम्हाला विचारली जाईल संपूर्ण माहिती तंतोतंत खरी माहिती सांगायची आहे। कारण तुम्ही जर जी माहिती तुम्ही भराल ती माहिती आणि कागदपत्र पडताळणीच्या वेळीची माहिती जर वेगळी असेल तर तुमची निवड प्रक्रिया ही रद्द केली जाईल। त्याच्यामुळे फॉर्म अतिशय काळजीपूर्वक भरायचा आहे। आणि त्याच्यामध्ये जो काय तुम्ही ऑनलाईन जो काय अर्ज फी भरणार असाल ह्या QR कोडच्या माध्यमातून जी काय तुम्ही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन तुम्ही भरणार आहात, 200 रुपये जी काही फी भरणार आहात त्याच्यामध्ये जो काय ट्रान्झॅक्शन ID नंबर असतो, फोनपे असेल, गुगल पे असेल, जे तुम्ही ऑनलाईन भरणार असाल तो ट्रान्झॅक्शन ID देखील तुम्हाला फॉर्म भरताना तिथे तुम्हाला फिलअप करायचा आहे। ठीक आहे। आता फॉर्म फिलअप केल्यानंतर तारीख कितीपर्यंत मित्रांनो पासून फॉर्म चालू होतील
मेपर्यंत म्हणजे आपल्याजवळ 1 महिन्याचा कालावधी असणार आहे पर्यंत ऑनलाईन अर्ज तुम्ही भरू शकता। त्यानंतर प्रोसेस काय असेल, नंतर 10 ते 15 दिवस जे काय अर्ज आलेले असतील त्या अर्जांची पडताळणी केली जाईल। त्याच्यामध्ये जे काय पात्र उमेदवार असतील त्यांचं सिलेक्शन केलं जाईल। त्यांना ईमेलद्वारे मेसेज येईल, ठीक आहे। ईमेलद्वारे त्यांना जी काय ऑनलाईन एक्झाम असेल त्या ऑनलाईन एक्झामची तारीख त्यांना ईमेलमार्फत कळवण्यात येईल। त्याच्यामुळे ईमेल आय डी देखील तुम्ही काळजीपूर्वक टाकायचा आहे। ईमेलमार्फत तुम्हाला ऑनलाईन एक्झामची तारीख कळवण्यात येईल आणि त्याच दिवशी ज्या दिवशी तुमची एक्झाम असेल त्या दिवशी तुम्हाला ईमेलमार्फत ऑनलाईन पेपरची लिंक तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तुमचे नाव इतर माहिती टाकून तुम्ही ती 30 गुणांची, ठीक आहे, टोटल 30 गुणांची ऑनलाईन एक्झाम असेल त्या ऑनलाईन एक्झाम तुम्ही द्यायची आहे। त्या ऑनलाईन एक्झाममध्ये जे विद्यार्थी पास होतील त्यांना पुढील ईमेल जो काय असेल, जे विद्यार्थी पास होतील ती निवड यादी प्रसिद्ध केली जाईल आणि जी निवड यादी प्रसिद्ध केली जाईल त्या विद्यार्थ्यांना पुढील ईमेल येईल। तो ईमेल कशासाठी असेल? मुलाखतीसाठी असेल। मुलाखत ही नवी मुंबई या ठिकाणी असणार आहे। मुलाखतीमध्ये काय कशा प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारले जातील किंवा तुम्हाला काय डॉक्युमेंट घेऊन यायचे आहे ते तुम्हाला ईमेलमार्फत कळवण्यात येईल। आणि जेव्हा तुम्ही मुलाखतीसाठी याल त्यानंतर तुम्हाला पोलीस व्हेरिफिकेशन आणि मेडिकल सर्टिफिकेट तुम्हाला काढायचा आहे आणि तुम्हाला हा जॉब मिळणार आहे। खाजगी सुरक्षा एजन्सीमध्ये सुरक्षा रक्षक व सुरक्षा पर्यवेक्षक। तुमच्या काय मनामध्ये शंका असेल कमेंटमध्ये सांगू शकता आणि नक्की अर्ज करा। चांगल्या प्रकारचा जॉब आहे आणि नवी मुंबई MIDC हे तुमचं लोकेशन असणार आहे। तर मित्रांनो, नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा की जेणेकरून ते विद्यार्थी भरतीचा लाभ घेऊ शकतात। तुम्ही मनापासून हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद।